हॅलो, हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत अरेबिक मेहंदी डिझाईन्स. हे पहा, मस्त असं बघा मी स्पायरल कसं काढले ते. तर हे पण मी तुम्हाला व्हिडिओत शिकवलेलं आहे. स्पायरल काढून एक आपली रेफरन्स लाईन दिलेली आहे आणि त्यानंतर मी स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर स्पायरल काढून मध्ये एक मस्त असं डॉट दिलेला आहे आणि मग त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. आणि बघा हे लिफचा आकार मी कसा दिलेला आहे. शेप तुम्ही पाहिला असेल मी काढताना. तर हे पहा बघा. आणि मी जे ते हे आहे ना शेडिंग आहे ती बघा मी कशी केली. तर आणि लिपचा आकार पण बघा, वरचे बोल्ड लाईन कशी केलेली आहे, वरती आकार पण त्याला कसा दिलेला आहे. आणि एक थिक लाईन काढून त्यानंतर एक रेफरन्स लाईन काढलेली आहे. त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. हे पहा, परत एकदा स्केलअप, दोनदा आपण स्केलअप मस्त असे काढून घ्यायचे आहेत. तर हे पहा, आता बघा मी लिफचाच आकार दिला आहे, पण कसा दिला आहे तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. तर हे पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी 2 डिझाईन दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. खूप खूप सुंदर अशी डिझाईन आहे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, मस्त असं बघा मी 2 लाईनी परत ड्रॉ केलेल्या आहेत. त्यानंतर स्केलअप काढले, त्यानंतर इकडे एक स्पायरल काढलेला आहे, त्यानंतर स्केलअप काढलेला आहे आणि स्पायरलच्या मध्ये मस्त असा डॉट द्यायचा, म्हणजे खूप सुंदर आपली अशी डिझाईन दिसते. तर पहा मी कशी काढलेली डिझाईन. तर बघा मी लिपचा आकार कसा देते, शेप पाहू शकता तुम्ही लिपचा. आणि शेडिंग पण बघा मी त्याची कशी करते. तर तशा प्रकारे करायची आहे. इकडे थोडी मी फेंट केली आहे आणि आता मी डार्क करत आहे बघा. तर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. खूप खूप सुंदर अशा डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त अशा बघा मी 3 लाईनी ड्रॉ करून परत स्केलअप काढलेले आहेत. खूप सुंदर ही डिझाईन बनते. तुम्ही मी जसं दाखवते व्हिडिओ तसं काढून घ्या. आणि हे पहा, स्पायरल काढून एक मध्ये मी डॉट दिलेला आहे, त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. बघा ही कशा मी त्याच्या पाकळ्या काढलेल्या आहेत, ह्या वेगळ्या आहेत आणि मगाशीच्या पानाचा आकार होता त्या वेगळ्या आहेत. तर हे पहा, मस्त असं आपलं फ्लावर तयार झालेलं आहे बघा. आता ते वरचं जे आहे त्याच्या तर बोल्ड करून घ्यायचे आहेत त्या लाईनी बघा. मधल्या तशाच ठेवायच्या, फक्त वरच्या करायच्या आहेत बघा. मी लिपचा म्हणजे कोयरी टाईप, ही पण मी कोयरी तुम्हाला कोयरीच्या डिझाईनमध्ये शिकवलेली आहे बघा. बोल्ड कशी करायची आता इथे फक्त मी तिथं डिझाईन शिकवल्या होत्या. तर बघा सुंदर असं स्केलअप तयार झालेले आहेत. हे पहा, इकडे पण मी सेम तशी डिझाईन काढते. आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगते की कोयरीची डिझाईन एका साईडनं ट्राय करायची नाही, दोन्ही साईडून. तर बघा ही अशी उपयोगाला येते. तर बघा मस्त असं मी इकडे 3 लाईन ड्रॉ करून स्केलअप काढलेले आहेत. 4 लाईन ड्रॉ केले, त्यानंतर स्केलअप काढलेले. इकडे पण मी आता लीफ, तुम्ही जसं तुम्हाला लीफ वाटेल तसं तुम्ही त्याचं हे करू शकता, डिझाईन ड्रॉ करू शकता. लीफ लहान मोठी झाली किंवा वेगवेगळ्या जरी काढल्या तरी काही फरक पडत नाही, कारण ह्या अरेबिक डिझाईनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लीफ असतात बघा. एकीकडे मी पानाचा शेप दिलेला आहे, तर एकीकडे अशा गोल आकारामध्ये थोडंसं बघा. आता त्याला फक्त थोडं वरती कर्व करून घ्यायचं. खूप सुंदर अशी डिझाईन दिसते बघा. मी दोन्ही बोटावर आता ही डिझाईन घेऊन जात आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आपली झालेली आहे. 3 लाईन अशा मी परत ड्रॉ करून घेतलेल्या आहेत, त्यानंतर स्केलअप काढलेत. हे पहा, परत एक थिक लाईन काढली इकडे फ्लावर काढण्यासाठी, त्यानंतर एक लाईन बोल्ड केलेली आहे, त्यानंतर स्केलअप काढून मस्त असे ड्रॉप्स आहेत, हे कॉईन्स नाहीत. तर बघा ड्रॉप्स असे तयार केलेत आणि वरती एक कॉईन्स. चला आता नेक्स्ट बघूया आपण. हे पहा, मी अशा 3 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. तर हा जो मी कोन यूज करते तो बाजारातील आहे. तर बघा, तर त्यामुळे थोडीशी जाड डिझाईन येईल, पण समजून घ्या. तर मस्त असे 4 आपले स्केलअप स्पायरल तयार झाले, 4-5. त्यानंतर वरती स्केलअप काढून घेतलेले आहेत आणि असा मेहेलचा आकार देऊन घ्यायचा. पहा, हे जे कोन आहेत ह्यामध्ये खूप केमिकल असतं, पण मी तुम्हाला डिझाईन दाखवण्यासाठी कोन अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी हा यूज करत आहे. तर बघा सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ. आणि परत स्केलअप मेहेलचा आकार दिलेला आहे. त्यानंतर मी वरती एक रेफरन्स लाईन देऊन त्यानंतर मस्त असे स्केलअप काढलेले आहेत बघा. मी साईडला ड्रॉप दिलेले आहेत आणि इकडे वाईन्स काढलेला आहे मध्ये. हे पहा, आता मी मस्त स्केलअप काढून घेते.
त्यानंतर अशा 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आणि थोडेसे मोठे स्केलअप काढलेत आणि राहिलेला एरिया आपण बोल्ड करून घ्यायचा आहे. तर पहा मस्त असं बघा, मी इथे पण लीफ बघा किती छोट्या छोट्या काढलेल्या आहेत. तर परत 2 लाईन ड्रॉ करून घेऊन स्केलअप काढलेले आहेत. हे पहा, त्यानंतर मस्त असं आता मी बॉक्सेस क्रिएट करणार आहे. त्यानंतर असे छोटे छोटे ड्रॉप्स काढलेले आहेत. बघा मी असे छोटे छोटे असे ड्रॉप्स काढून घेत आहे. तर खूप सुंदर असे ड्रॉप्स झालेले आहेत, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तर पहा खूप खूप सुंदर असे बॉक्सेसमध्ये क्रिएट करायचे आहेत. एकाच डायरेक्शननी सगळे वरच्या बाजूला मी ड्रॉप्स काढले, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. आणि मधले जर राहिलेले हे होते त्यामध्ये आपण मस्त असे डॉट दिले. त्यानंतर 3 लाईनी ड्रॉ करून स्केलअप काढलेले आहेत. त्यानंतर स्पायरल काढून परत स्केलअप काढलेत आणि परत 3 लाईन ड्रॉ करून परत स्केलअप काढून परत एक फ्लॉवर आता मी ड्रॉ करत आहे. तर हे पहा राहिलेला एरिया आपण नंतर बोल्ड करणार आहोत. तर हे पहा मस्त स्केलअप बघा बोल्ड केलेला आहे. तर असे स्केलअप काढलेत आणि आता सी आकारामध्ये हे पहा आता मी फ्लॉवर क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर मध्ये चेक्स करून घेतलेले आहेत. बघा मी चेक्स पण कसे आणि साईडची लाईन मी थिक करून घेतलेली आहे. त्यानंतर परत रेफरन्स लाईन काढत आहेत. त्यानंतर सुंदर असेच मी स्केलअप काढलेले आहेत पहा. त्यानंतर एक थिक लाईन काढून त्यानंतर एक रेफरन्स लाईन काढली, त्यानंतर स्केलअप काढलेत आणि एक असे गोल गोल काढलेत. एक सोडून एक लाईन बोल्ड करून सर्कल आहे तो बोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्केलअप काढलेत, परत तो राहिलेले एरिया बोल्ड केले. त्यानंतर 2 लाईनी ड्रॉ केलेल्या आहेत, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तर बघा खूप सुंदर अशी मी डिझाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर आपण आता बॉक्सेस क्रिएट करून घेणार आहोत. हे पहा थोडेसे मी मोठे बॉक्सेस केलेत आणि आता इथं लीफचा शेप द्यायचा आहे. बघा मी कशा काढते. तर खूप सुंदर ही पण डिझाईन आहे. त्यानंतर इथे मी फ्लावर आणि कटवर्क ड्रॉ करत आहे आणि आता राहिलेला एरिया आपण बोल्ड करून घ्यायचा आहे. तर पहा मी बोल्ड करून घेते. म्हणजे इकडे मी लाईटचं कॉम्बिनेशन दिलं आहे आणि इकडे डार्कचं दिलं आहे. तुम्हाला व्हिडिओतून समजलंच असेल. आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट करा. नवनवीन आपण असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर हे पहा झालेलं आपले फिंगरवरील पण डिझाईन.